गाइस आप देख सकते हो अब हम जा रहे हैं सुशांत भाई के नाना के पास। चलो इसलिए हम गाड़ी लेने जा रहे हैं और आप देख सकते हो हम पूरा पाई जा रहे हैं। पाई मतलब पाई पाई जाते वो पाहू शकतो। फायनली हम मराठीमध्येच बोलतो भो आता पाहू शकता तुम्ही आम्ही आलेलो आहे सुशांतच्या दादाच्या गल्लीत। आता इथून किती लांब आहे भाऊ? अजून लय लांब आहे 400 मीटर भाऊ। अजून इथून 400 मीटर पैशात एक खिशात एक रुपया नाहीये। देवाचं दर्शन करा, देवाचं दर्शन गणपती बाप्पा दर्शन आहे करून घ्या पटकन लवकर। घेतलं का देवाचं दर्शन तर मी एकच सांगतो आता आपण नवीन असेल तर सबस्क्राइब मारून टाका बरं। अरे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे जा। तर तुम्ही पाहू शकता मागं किती मोठाले घर आहे आणि आम्ही चाललो कुठून ते बघा एकदा। भाऊ दाखवा पुढचा कॅमेरा करा। समझ रहे हो आप? हे पाहू शकता कचरा नाही रे VIP लोकांचा रोड आहे। घर आहेत का? घर पहा इथे किती मोठाले कमाल है यार, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। हा पहिलेच बिबट्याचं खूप चालू आहे इकडे। बिबट्या आला तर पळायला जमणार नाही का सुशी? हो आणि बिबट्या आल्यावर याच्यात दिसणार बी नाही। बसलो होतो माझ्या बाईच्या घरी, हे बघा बाई आहे माझी। असं हा ही दुसरी बाई आहे माझी। ए बाई ऐकर कर असंच कर काय करा। गाडी पण कोणती तुम्ही पाहून घ्या। लुना हे लुना आम्ही आता जातोय बघा। आम्ही जाणार आहे अभी मजा आएगा ना भिड़ो तिकडे त्यामुळं त्या ठिकाणी लय मोठं तळ आहे भावांनो। हा ते तळ पण तुम्हाला दाखवू। तुम्ही अगर 1000 फॉलो केले आपले तर तुम्ही सांगसान तसं आपण त्या तळ्यामध्ये उडी मारायला पण जाऊ। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। आता या साईडला अजून एक मंदिर आहे तुम्हाला मागच्या क्लिप मध्ये मंदिर दाखवलं। हे कोणतं मंदिर आहे? प्रसिद्ध मंदिर आहे ते खंडोबा मंदिर। खंडोबा मंदिर आहे। दरवेळेस जत्रा होत राहते आणि आपण मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं तुम्हाला जत्रा बित्रा होती, लय मोठी जत्रा होती तर खेळ पण होतं आणि आपण लय जवळ आलेलो भावना आता तळ्यापाशी। तर आपण तळ दाखवून पण देऊ तुम्हाला। तळ्यामध्ये वाटलंच तुम्ही अगर 1000 फॉलो केले तर त्याच तळ्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघं लुना घेऊनच उडी मारू। सो गाईज आत्तासाठी बाय, कारण रोड खूप खराब आलेला आहे। बहुत दर्द हो रहा है। तर सो गाईज तुम्हाला एक दाखवायचं आहे आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे जे ठिकाण तुम्हाला दाखवायचं होतं ते म्हणजे आपलं एकदम तळ। गाडी लावतोय सुशांत। असं वाटतंय खेड्यामध्ये आलेलं आहे। चल चल खेळ खूप आवडतं आपल्याला, बघू शकता तुम्ही। असं वाटतंय खेड्यामध्ये आलेलो। सुशांत भाऊ बघा, हाँ सुशांत शाहरुख भाई जैसा एक बार मार दो। आणि तुम्ही माहिती मला गरीब लोकांना सपोर्ट करते तुम्ही, तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनल सबस्क्राईब करून टाका। आपल्यापासून अरे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है तू जा रे जा। तिकडे जाऊन आपण इकडे जाऊ ना डायरेक्ट खाली। चल ना पुढं खाली ही आई लोकांना दाखव ना भाई गेलोत म्हणून, नाही तर लोक म्हणतात रुको जरा सबर करो। अरे बाप काटे तर गाईस फायनली आम्ही खाली जातोय आणि आपल्याला तिथं जायचंय। तिथं सुशांत भाऊ म्हणते तिथं जायचंय। तेव्हा भावांनो तिथं जायचंय आपल्याला तिथं। हा तिथं जाऊन आपण मस्ती नाही करणार, गपचिप मध्ये पाहणार आहे पोट। तर तुम्हाला सांगतो गाईस आम्हाला पहिले भूताचे व्हिडिओ काढायला आवडत होते। आमच्यासोबत अजून एक 3 मेंबर होता 3 इडियट सारखा, पण तो खूप लांब गेलेला आहे आणि तो खूप बदललेला आहे। मुंबईला आमची तशी काही इच्छा नाही की त्याचा मन दुख व्हावं, पण आम्ही म्हणतोय की तो खूप बदललेला आहे। ते सगळं सोडा, तुम्ही हे बघा।
आपल्याला तिथं जायचंय बरं का तिथं. सुशांत भाऊ म्हणते तिथं जायचंय आपल्याला. आम्ही आलेलो तर आता तुम्हाला सांगतो की भाई आम्ही आलेलो आहे तिथं. टर्निंग पॉईंटला आलेलो आहे. चला आता आम्ही इथं थोडी फोटो बिटो घ्यायचे का. फोटो शूट करू ना आपण. पाहू शकतात गाईज. ओके वातावरण आहे भाई. ओके आलं तर बरं का हे दम्मा दम्मानी करा. आलं तर बरं का. थोडं दम्मा दम्मानी पाहा तुम्ही व्हिडिओ. थोडं दम्मा दम्मानी पाहा तुम्ही व्हिडिओ. गाड वाटते. समझ रहे हो आप? समझ रहे गाड वाटते. गाण वाढली. तू समझा? हाँ. तुम्ही पहा इकडं पण खाली, इकडं पण खाली, सगळं खाली विषय होईल भाऊ. आणि तुम्हाला ती विहीर पाहिजे. विहीर पुरी भरली असं भावांनो पुरी. हे पाय बरं पाय गोतून पडशील. पुढं विहीर एक काय विहीर तिला भयानक विहीर दिसते मला भाऊ. विहीर मध्ये पाडाव नाही जात. तर पाहू शकता गाईस आम्ही त्या साईडला होतो. आता हे खूप ऊन आहे त्यामुळं काही दिसत नाही. त्या साईडला होतो आता त्या साईडहून इथं आलो. सुशांत दादा म्हणले तसं. पाहू शकता हेच आहे का ते. तुम्ही व्हिडिओमध्ये चेक करून कमेंटमध्ये सांगा. पाणी पहा गाईज किती जवळून पाणी पहा तुम्ही. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर विहीर आलेली भावनो. विहीर पहा तुम्ही. विहीर पाहू शकता गाईज. तुम्ही असं कधी बघितलं नसेल की तळ्यामध्ये कधी विहीर असते का. तळ्यामध्ये कुठे विहीर असते भावनो. मी पहिली वेळेस बघितली. तुम्ही बघितली असन. आता विचार करा या विहीरला तळ्यामध्ये कसं सामील केलं असेल. ते आहे. मी तुला सांगत होतो की ही हिर पाण्यामध्ये कस काय एवढं मोठं ही सगळं गड्डा असेल माहिती का. तर ही हिर असेल एवढी. तर हिरला कुठं वाटतं समझ रहे हो? तिथं पण विहीर आहे पण तिकडे आपण जाणार नाही. नाही इतक्या लांब नको. पहिलेच गाईच तुम्हाला घर सांगतो. घरी सांगून नाही आलेलो आहे आम्ही की इकडे येतोय. घरच्यांना हे सगळं मॅटर करत नाही की व्हिडिओ काढणं हे ते आवडत नाही त्यांना. तर सो काही हे सुशांत भाई आपले ते असं करायच्या मार्गात ते मी थोडं लवकरच चालू केला. तर आता तुम्ही पाहू शकते केस किती उडते. आणि इथं हवा खूप चालू आहे. त्यामुळं सुशांत भाऊला म्हणलो की चला आता आपण जाऊया. आम्हाला एंड करायचं वाटलं नव्हतं भावांनो पण म्हणून आम्ही म्हणलं आता गाडीवर बसायचं एंड करू. तर हे बा भाई गाडी चालू झाला. गाडी चालत होतो आणि नंतर आता आम्ही मस्त चायनीज पण जाणार आहे. कारण की आमच्याकडे लागलेली आहे. A few moments later. आम्ही इथं थांबलो होतो जेवायसाठी. हिंदुस्तान चाइनीज एंड फैमिली रेस्टोरेंट ये है पैटर्न रोड पे बिड़किन टोल नाका से पहले अंडा कंपनी के सामने. हाँ क्वालिटी एक नंबर है. मैंने 2 प्लेट बिरयानी खाया. भाई ने 2 प्लेट नूडल खाया. अब हम मतलब पोट भरले एकदम भूके. अजून काही जाणार नाही. आता फक्त घरी जाणं. घरी जाणे पडी घेणे. आणि यांच्या दुकानावरती व्हिजिट करा तुम्ही पण. बिडकींची असेल तर लवकर व्हिजिट करतात. व्हिडिओमध्ये